बाजारात मिळणाऱ्या तुपापेक्षा जर आपण घरी तूप काढलं तर मी आज तुम्हाला तुपाची रेसिपी दाखवणार आहे. तर सोप्या पद्धतीने तूप आपण कसं करू शकतो, अर्धा तासात तूप आपल्याला तयार करून भेटेल. हे दाणेदार पिवळं धम्मक तूप कसं बनवायचं ते मी दाखवणार आहे. बघा, याप्रमाणे आपलं दाणेदार तूप घरच्या घरी आपण बनवू शकता. आणि भेसळयुक्त तूप खाण्यापेक्षा आपण घरीच बनवलेलं तूप सर्वात चांगलं. तर मी आज तूप बनवणार ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवणार आहे आणि टिप्सही त्याच्या काही सांगणार आहेत, त्या लक्षात घ्या. तर मी फुल फॅटवालं क्रीमवालं दूध मी घेते, किंवा तुम्ही डेअरीतलं दूध ज्यानी साय जास्त घट्टसर येईल असं दूध घ्या. ही 15 दिवसाची साय आहे, ती मी फ्रीझरमध्ये साठवून ठेवली होती. जास्त साय 1.5-2 महिन्याची साठवू नका. 15-20 दिवसाची सायपासून तुम्ही तूप बनवत राहा. आणि ही साय मी आता सोप्या पद्धतीने लोणी कसं काढायचं ते दाखवणार आहे. हे मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे. 1 ग्लास थंड पाणी टाकलं आहे आणि त्यात मोठा खडा बर्फाचा टाकला आहे, जेणेकरून लोणी आपलं वरच्यावर असं तरंगत राहील. आणि लोणी आपण असं काढून घ्यायचं आहे. पण मी 2दा मिक्सरला लावणार आहे, तर थोडंसं थंड पाणी टाकून परत फिरून घेतलं आहे आणि असं मऊसर लोणी आपलं तयार झालेलं आहे. हे लोणी आपण असं गाळून त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि एका बाउलमध्ये ठेवून द्यायचं आहे. याप्रमाणे आपण सर्व लोणी गोळा करून घेतलेला आहे आणि बाउलमध्ये साठवून घेतलेलं आहे. आणि उरलेलं जे पाणी होतं ते आपण आता फेकून देऊया, ते काही वापरायचं नाही आहे. आणि हे लोणी आपल्याला आता एका कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला गॅसवर ठेवून, म्हणजे स्लो गॅसवर ठेवून लोणी आपल्याला तापून घ्यायचं आहे आणि त्याच्यापासूनच आपल्याला तूप तयार करायचं आहे. आता त्याच्यामध्ये कडवटपणा असतो किंवा एक वेगळा वास येत असतो, म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये लवंग किंवा वेलची टाकून घ्यायची आहे. तीसुद्धा जास्त टाकायची नाही आहे. 2 फक्त लवंग टाकलेले आहेत मी, तुम्ही टाकून घ्या. स्लो गॅसवरती आपल्याला असं कडत ठेवायचं आहे. बघा, याप्रमाणे आपलं तूप हळूहळू तयार होत आहे, पण अजून तयार झालेलं नाही, अजून आपल्याला कडवत राहायचं आहे. याप्रमाणे जे लोणी आहे ते थोडंसं लालसर रंगावर येईल, याप्रमाणे आपल्याला कडवत राहायचं आहे. म्हणजे आपलं पारदर्शक असं तूप तयार होईल. आणि लवंग होते ते मी 2 काढून टाकलेले आहेत. याप्रमाणे तूप आपलं तयार झालेलं आहे. आपण आता कोमट झाल्यावर गाळून घेणार आहोत. याप्रमाणे कोमट झाल्यावर मी गाळून घेतलेलं आहे. बघा, आपलं लोणी कसं पिवळं धम्मक तयार झालेलं आहे आणि त्याचं सुगंधित वास पण येत आहे. तर ह्याप्रमाणे तुम्ही घरच्या घरी लोणी तयार करू शकता. 300 ग्रॅम तूप तुम्ही ह्या लोणीपासून तयार करू शकता. तर हे तूप तुम्ही घरच्या घरी सहजपणे सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे. हे दाणेदार तूप तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.